नमस्कार मित्रांनो, श्रीगोंद्याचा छोटा ब्लॉगर विलास फुले या यूट्यूब चॅनल फेसबुक पेजवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी जवळजवळ श्रीगोंद्यावरनं 80-90 किलोमीटर सूरज चव्हाण रजिस्ट्रार बिग बॉस फेम सीझन 5चा विनर याला भेटण्यासाठी मी आलतो मित्रांनो. पण असं काय होतं आहे माहिती आहे का मित्रांनो, बरेच लोक येतात आणि इथं दरवाजा गेट वगैरे असे आहे ना बंगल्याचं, ते आतून लॉक केलेलं आहे. आणि असं खोटं सांगते तर काय मला काय माहिती नाही, पण तो बाहेर गेला आहे, हे झालं आहे ते झालं आहे. तर मित्रांनो, हे मला तर योग्य वाटत नाही की एखादा स्टार झाला तर त्याने एवढं हवेत जाणं गरजेचं आहे का. आणि विशेष म्हणजे सगळ्यांबरोबर बोलणं बसणं नाही, असे विशेष म्हणजे जमिनीवर राहिलं पाहिजे असं मला एकंदरीत वाटतं. मी जवळजवळ 80 किलोमीटरवरून किती 80 ना सूरज चव्हाणसाठी भेटण्यासाठी आलतो. त्याला खाणं बिणं सगळं म्हणजे एक माणूस की पाहुणचार म्हणून घेऊन आलतो. तर ह्या असा सगळ्या कोणाकोणाला प्रॉब्लेम आला आहे त्यांनी कमेंट करा आणि गैरसोय कोणाची होती ते पण सांगा. या फेसबुक पेजद्वारे यूट्यूब पेजद्वारे आपण सूरज चव्हाणपर्यंत पोचूया की किती मोठं स्टार झालं तरी माणसाने कधी पण जमिनीवर राहिलं पाहिजेत. तर तुम्हाला दाखवतो की बांगल्याचं कसं आहे काय, कुठून कुठून गेट लावले कसं काय पाहूया. तर मित्रांनो, हा आहे सूरज चव्हाणचा बंगला. हे म्हणजे अजितदादा पवार, स्वर्गवासी अजितदादा पवार, महाराष्ट्राचे आन बान शान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सगळं हे केलेलं, म्हणजे यांच्या निधीतून किंवा ह्यांनी शब्द दिला आणि पूर्ण झालं ना घर. तर हे ते घर मित्रांनो पाहू शकाल. हा बंगला घर नाही म्हणता यायचं, हवेली म्हणता येईल. तर मित्रांनो, अजितदादांची पुण्याई त्याला हे घर बांधून दिलं. आतून लॉक आहे सध्या. तर हे योग्य नाही. मला असं वाटतं की फॅन फॉलोअर्स येतात त्याला त्यांनी आतून लॉक करणं, गेटला लॉक, म्हणजे असं निराश होऊन किती जण लोक माघारी गेलेत. कोणाची काय रिक्वायरमेंट आहे ते नक्कीच. आणि फेसबुकद्वारे यूट्यूबद्वारे तुम्हाला हे दाखवण्याचं की किती मोठं झालं माणसाने जमिनीवर राहिलं पाहिजेत. तर या ब्लॉग इथपर्यंतच आणि जातो आम्ही माघारी नाराज होऊन. तर मित्रांनो, कसं वाटतंय कमेंटद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.